बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई मीरा रोड आणि पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। घाटकोपर, गोरेगाव आणि मीरा रोड परिसरात कुर्बानीवरून वाद निर्माण झाला। सोसायट्यांमध्ये कुर्बानी देण्यावरचा हा विषय होता। पोलिसांचा त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। भाजप नेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक ठिकाणी कुर्बानीला विरोध दर्शवत प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आणि हा विषय अजूनही धगधगतोय। पाहूयात हा रिपोर्ट। देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असताना मुंबईतील घाटकोपर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये बोकडाच्या कुर्बानीवरून रहिवाशांनी आक्षेप घेतलाय। यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय। दंगल नियंत्रण पथक, स्थानिक पोलीस आणि गोपनीय शाखेचे अधिकारी परिसरात तैनात करण्यात आले। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वतः सागर पार्क सोसायटीला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी सार्वजनिक किंवा हाऊसिंग सोसायटी परिसरात बोकड कुर्बानीला परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिला। तसंच ज्यांनी यासाठी परवानगी दिली त्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केले। यहाँ पर रहने वाले हिंदू डरे हुए हैं। कल रात को भी वापस उनको धमकियां दी गई। पुलिस अधिकारी को मैंने कहा उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। 21 बकरे रखे थे, उसमें से 22 के करीब बकरे महापालिका ने अपने कब्जे में लिए। मेरे सामने भी कुछ बकरे बाहर निकाले हैं। महापालिका के अधिकारी को और पुलिस को मैंने स्पष्ट भाषा में कहा है कि ए विंग में परमिशन ने, बी में नहीं, ने डी में नहीं, यहाँ कुर्बानी नहीं होगी। ये बहुत स्पष्ट बात है। दरम्यान मीरा रोड मधील पूनम इस्टेट परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण झालाय। बकऱ्यांना सोसायटी परिसरात आणल्यानं रविवारी दिवसभर तणावाचं वातावरण होतं। याच दरम्यान एका युवकावर ब्लेडनं हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणाची आता नोंद काशीमीरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मुंबईतील गोरेगावच्या गोकुळधाम परिसरातही कुर्बानीवरून वाद निर्माण झाला। भाजप नगरसेवक प्रीती सातम यांनी प्रशासनाला पत्र लिहून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कुर्बानीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। गोकुळधामच्या आझाद नगर D3 इमारतीच्या परिसरात उघड्यावर कुर्बानी झाल्यास दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे। प्रीती सातम यांनी मुंबई महापालिकेच्या P दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन देत परिसरातील शांतता आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। मागील वर्षी देखील अशीच परवानगी प्रशासनानं रद्द केल्याचं त्यांनी नमूद केलंय। बकरों की कुर्बानी देने का उनका सब चालू है, वो हम लोग उनको विरोध कर रहे क्योंकि खुलेआम ये बकरों की कुर्बानी नहीं दे सकते हैं। BMC महानगर पालिका का सर्कुलर है, स्कूल हो या हेवी फुटफॉल हो, यहाँ पे इस्कॉन सेंटर है और हम लास्ट ईयर भी हमने ये कैंसिल करवाई दी थी। जहाँ पे अलॉट किया है वहीं पे ये काम होना चाहिए, ना कि सोसायटी के खुलेआम जगह पे। BMC अधिकाऱ्यांना मॅडम विचारा तुम्ही, बघा BMC अधिकारी येतील बघा। कॅन्सल रिवोक झालेली ऑर्डर होती। ते उद्या सकाळी ते आदेश देशील तसे करतील ते। दरम्यान पुण्यातही खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 28 आणि 29 मे रोजी सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत। पोलिसांचे जमावबंदीचे आदेश आले होते आणि त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी 2 दिवस सारसबाग बंदचे आदेश दिले असावेत आणि तेच म्हणजे लॉ अँड ऑर्डर हाच एक विषय आहे, त्याच्यासाठी बंद केले आहे। मुंबई मीरा रोड आणि पुण्यातील संवेदनशील भागामध्ये पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रशासन सतर्क झालं असून धार्मिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय। संवेदनशील भागामध्ये वाढवलेला बंदोबस्त आणि प्रशासनाच्या हालचालीमुळे पुढील काही दिवस परिस्थितीवर सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।